हाँ पण हे गेला ना, अभी तो सिर्फ चाय वाला है, आने वाले कल में गाय वाला आने वाला. आणि ह्या दोघाच्या तावडीतून सुटल्यावर मग तो तिसरा आहे कोण? किसे डरा रहे हो भाई, ये संसद का कानून है, इसे मानना पडेगा. हे मर्म सांगायचं होतं मला. मीरा तिथून निघाली द्वारिकाधीश आणि द्वारिकेची सेवा. बाबा बा हरे कृष्ण हे कृष्ण. याला भजन म्हणतात महाराज. याला असं गोड गायलं ना याला भजन म्हणतात. आपला धडाका चालूच आहे. हरे राम हरे राम राम हरे. अबो थांबून घे रे भाऊ, थांबून. जय 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 जय. एक मिनिट तात्या बोलू का थोडं? मग अजूनही केस तालुका बीड जिल्हा आपला सगळ्यांना माहित आहे की जवळ दादांचा सप्ताह सुरू होत नाही चांगला तोवर ओरिजिनल पावसाला सुरुवात होत नाही. हे समजून घ्या, बरोबर आहे. आता घटना ऐका ना. तिथं काय झालं माहित आहे? मीरेला हाकलून दिल्यापासून राजस्थानमध्ये दुष्काळ पडला आणि सगळं शिष्टमंडळ तयार झालं. शिष्टमंडळ म्हणजे कोण? ज्याच्यात सगळे विशिष्ट माणसं असतात आणि जे स्वतःला वरिष्ठ समजत असतात. ते शिष्टमंडळ मीरेला आणायला गेलं. संध्याकाळची वेळ होती. बाबा ए बाबा पाया पडतो रे, पाया पडतो. ऐका ए माय, शेवटच्या पर्यंत लक्ष द्या. माय तुमच्या पाया पडतो. ऐका, महत्वाचा मुद्दा आहे. मीरा मंदिरामध्ये बसलेली, शिष्टमंडळ आलं. आई सासरचे लोक आले, उठावं लागतं का नाही? ते राजस्थानचे लोक आली, ती उठली, ग्लास ग्लास पाणी सगळ्याला तिथं. ते लोक काय म्हणले तात्या? मीरा जब से आप चली गई हो राजस्थान में सूखा पड़ गया है, आपको हमारे साथ लौटना होगा. मीरा काय म्हणते तात्या? मीरा म्हणली पाटील ऐका ना. मीरा काय म्हणते? ऐका सोमानी. मीरा म्हणते मी येते तुमच्या सोबत बरं का भाऊ, पण मला विचारावं लागेल. काय म्हणली ती? मला विचारावं लागेल. हे आलेले लोक काय म्हणले? आम्ही बोलतो कमिटीला. ती म्हणली थोबाड तोंड्या कमिटीला नाही बोलायचं. ज्यांनी मला इथं आश्रय दिलाय त्याला बोलायचं. ते म्हणले कुणी? द्वारिकाधीश. कोण कोण? बोलू का थोडं मोकळं? अरे न्यायाधीश गलत हो सकता है, द्वारिकाधीश गलत नहीं होता साहब. अशी बसली बघते. ती राजस्थानचे लोक काय म्हणले? अशीच करते बाबा ही, अजून बी तसलीच आहे. आता कशाला नाही जेल तिकडे, अजून देवालाच बोलाच म्हणाली. ती म्हणली माझ्यासोबत चला तुम्हाला दाखवते. या तिथं नेलं. तात्या अशी मूर्ती समोर आहे. अरे आत्ता गेलो तुम्ही समाधीपाशी? हो आत्ता. तुमचा काय अनुभव असेल तुम्हाला माहित आहे. मुझे पता है कि दादा की समाधि मुझसे बात करती है. तुम्ही माना नाही तर नका मानू. काय सिद्ध करायला बंद पडलं माझं? मेरे ना त्या मूर्तीकडे बघितलं काय म्हणले माहित आहे? गोविंद. आहा गोविंद. तुमच्या भाषेत सांगू? उन्हें हम ढूंढते हैं, उन्हें हम ढूंढते हैं, हमें दिल ढूंढता है, ना अब मंजिल है कोई, ना कोई रास्ता है, अकेले चले आ जहां. डोळे डबडबले. गोविंद ही लोक मला न्यायला आली आहेत. महाराज ऐका, महाराज भाऊ ऐका सर, भाऊ ऐका सर, भाऊ बोलेत आमचे, ऐकायला पाहिजे. ऐका भाऊ. गोविंद ही लोक मला न्यायला आली आहेत. तात्या तुझी इच्छा असेल तर मी जाईन त्यांच्यासोबत, पण मला तू सांग काय करू.
वाक्य मीरेचं संपलं, मंदिरामधल्या घंट्या वाजायला लागल्या. आपण होऊन देवाच्या समोर लावलेले दिवे पेटले आणि मंदिराच्या मूर्तीच्या समोर लख प्रकाश पडला. 2 हात मीरेच्या समोर असे मूर्तीतून बाहेर आले. मीरा सागर में सरिता समाने चली, दुख लाखों सहे मुक्ष गोविंद कहे. मीरा प्रेमी प्रीतम को मनाने चली. पळत 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 मीरा त्या मूर्तीमध्ये समाविष्ट झाली. महाराज तुका म्हणे देव भक्तांचा हे अभंगाचं पहिलं चरण आहे. हा आता 1:30च्या पुढे सुटत आहे, पण तरी ऐका ना राजा, तरी ऐका. थांबा थांबा थांबा, सुटायची वेळ झाली तरी तुमचे चेहरे जे प्रसन्न आहेत ना, ऐका मायबाप, पुन्हा मिळणार नाही. थोडी भीक मागतो, ऐका. तुका म्हणे, करणे कम बघा थोडा. तुका म्हणे देव भक्तांचा संग. दत्ता आहे तो ढवळेचा, त्याला कोणी ढवळायचं नाही. सांभाळून घे रे भाऊ. बरं आता हे ओंकार महाराज हे पक्क झालं. आवटी भाऊ, तुका म्हणे देव भक्ताचा संगम, पुढे ओघ नाम त्रिवेणीचा. आता याच्यापेक्षा त्यांना वेगळं काय पाहिजे? काय त्या उरले वेगळे आणि